आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये FIBAचे प्राकृतिक भूगोल भाग 2 अर्थात वातावरण आणि जलावरण या विषयाला सुरुवात केली होती. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण सूर्यकुल, सूर्यमाला किंवा आपलं ब्रह्मांड कशा प्रकारे निर्माण झालेलं आहे, या ब्रह्मांडाच्या निर्माणाच्या मागे असलेला इतिहास, त्यांची पार्श्वभूमी, त्यांची निर्मितीची कारणे असे विविध प्रकारच्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जाणून घेतल्या, त्या माहिती करून घेतल्या. तर या सूर्यमालेमध्ये असा एकमेव ग्रह जो आपल्याला दिसतो आहे तो म्हणजे पृथ्वी. आणि या पृथ्वीवरच फक्त सजीवसृष्टी पाहायला मिळते. परंतु बाकीच्या 8 ग्रहांमध्ये सजीवसृष्टी किंवा तशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा ते आढळून येत नाही. कारण त्या ठिकाणी त्या ग्रहांवर असलेलं जे काही घटक आहेत, जे काही विशिष्ट प्रकारची रचना त्यामध्ये असायला पाहिजे, त्या प्रकारची रचना, जशी रचना पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीवर निर्माण झालेली आहे, अशी रचना बाकीच्या कोणत्याच ग्रहांवर निर्माण झालेली नाही. आणि म्हणूनच या अभावाने किंवा या कारणांमुळे या 8ही ग्रहांमध्ये सजीवसृष्टी पाहायला मिळत नाही. फक्त ती पृथ्वीवरच पाहायला मिळते. आणि पृथ्वीवर सजीवसृष्टी असण्यामागचं कारण ते म्हणजे त्या ठिकाणी अर्थात आपल्या ग्रहांवर असलेलं वातावरण आणि वातावरणाची परिस्थिती. हो, वातावरणाची परिस्थिती आपलं हेच पहिलं प्रकरण आहे. वातावरणाची निर्मिती, घटना आणि संरचना आपण प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. पृथ्वीवर असलेल्या वातावरणातील घटनेमुळे किंवा वातावरणातील वायूंमुळे किंवा आच्छादनांमुळे किंवा विविध प्रकारचे सूक्ष्म किंवा धूलिकण असल्यामुळेच या पृथ्वीवर सजीवसृष्टी निर्माण झालेली पाहायला मिळते. आता सजीवसृष्टी निर्माण होण्यामागचे कारणे अनेक आहेत. पुन्हा मी ते सांगतो की सूर्यकुलातनं निर्माण झालेले जे काही ग्रह आहेत किंवा अस्तव्यस्त फेकले गेलेले जे काही ग्रह असतील, हे ग्रह अतिशय दूर अंतरावर गेलेत, काही जवळ राहिलेत. परंतु काही ग्रहांवर अशा प्रकारची रचना, प्राकृतिक रचना किंवा जैविक रचना आपल्याला पाहायला मिळते. परंतु पृथ्वीसारख्या ग्रहावर जीवसृष्टी पाहायला मिळणं म्हणजे हे एक सर्वात मोठं आश्चर्यकारक मानलं जातं. आणि हेच संशोधनकर्त्यांसाठी किंवा शास्त्रज्ञांसाठी एक मोठी अचिव्हमेंट आहे, खूप मोठं विशेष आहे. आणि म्हणूनच हे लोक संशोधन करत आहेत. मग वातावरणाची निर्मिती नेमकी कशा प्रकारे या पृथ्वीवर झालेली आहे, म्हणजे आपल्या ग्रहावर वातावरणाची निर्मिती कशी झाली आहे, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्याला पडतो. मग आता वातावरण नेमकं या शब्दाचा अर्थ काय आहे? वातावरण हा शब्द 2 शब्दातून तयार झालेला आहे. वातावरण हा मोठा शब्द 2 शब्दातून तयार झालेला आहे. पहिला शब्द आहे वात आणि दुसरा शब्द आहे आवरण. वात अधिक आवरण, वातावरण, अशा प्रकारे शब्द हा तयार होतो. मग आता सर वात म्हणजे काय? तर मित्रांनो, वात म्हणजे याचा अर्थ होतो वायू. विशिष्ट प्रकारचे किंवा अनेक प्रकारचे वेगवेगळे वजन असलेले किंवा वजन नसलेले वायू. आणि आवरण म्हणजे काय? आच्छादन. आच्छादन म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं कवच, ज्याला आपण कव्हर म्हणतो किंवा आवरण म्हणतो. तर या अनेक प्रकारच्या वायूंचं आवरण या पृथ्वीच्या सभोवताली किंवा या पृथ्वीवर पाहायला मिळतं. आणि म्हणूनच वातावरण अशा प्रकारे तयार होतं. याचा अर्थ वातावरण असं आहे. वात अधिक आवरण म्हणजे वायूंचे, विशिष्ट प्रकारच्या वायूंचे असलेले आच्छादन किंवा कवच किंवा एक विशिष्ट प्रकारचं कव्हर या पृथ्वीच्या सभोवताली आणि पृथ्वीवर आहे. एक जीवशास्त्रज्ञ किंवा प्राणीशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ, एक मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांचं नाव आहे AEM गेडेस. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. हे एक मोठे शास्त्रज्ञ, या वातावरणातील वायूंचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ होऊन गेले. यांनी असं सांगितलं की या वातावरणातल्या वायूला विशिष्ट प्रकारचा जरी एक भार असला, परंतु त्या भाराला किंवा त्या पदार्थाला चव नाही, रंग नाही आणि गंधही नाही. अशा प्रकारचे 3 महत्त्वाचे घटक त्यांनी सांगितले. रंगही नाही आहे, गंधही नाही आहे आणि चवसुद्धा नाही आहे. आणि म्हणूनच या वातावरणातील वायूला ते वातावरण आणि किंवा वातावरणातले असे प्रमुख वायू हे आपल्याला सांगतात. मग
वातावरणाच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये AEM गेडेस यांनी असं सांगितलं आहे की पृथ्वी भोवती असलेल्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. वातावरण म्हणजे एक विशिष्ट प्रकारची हवा, मिश्रणयुक्त हवा. हवेत निरनिराळे वायू असतात, म्हणून निरनिराळ्या वायूंच्या मिश्रणाला वातावरण असे म्हणतात. या वातावरणातल्या वायूला रंग, चव अथवा वास नसतो. वातावरण या शब्दातच वात म्हणजे वायू आणि आवरण म्हणजे आच्छादन होय. म्हणून पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वाताच्या किंवा वायूच्या आच्छादनाला किंवा आवरणाला वातावरण असे म्हणतात. असंख्य प्रकारचे वायू किंवा घटक किंवा सूक्ष्मकण किंवा धूलिकण किंवा अनेक प्रकारचे पदार्थ आपल्या भूपृष्ठापासून तर वर आकाशापर्यंत हजारो किलोमीटर अंतरावर आपल्याला हे वायू आढळताना आपल्याला दिसतं. आणि फक्त ते पृथ्वी या सजीवसृष्टी असलेल्या एकमेव ग्रहावर आहे. कारण पृथ्वीवर आहे गुरुत्वाकर्षण शक्ती, कारण पृथ्वीवर आहे विद्युत चुंबकीय लहरी, आणि पृथ्वीवर आहे आण्विक ऊर्जा किंवा ही ऊर्जा किंवा ह्या शक्ती किंवा या एक विशिष्ट प्रकारची जी एक तेज या पृथ्वीवर आणि सूर्यापासून आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आपण अशा प्रकारच्या निर्मितीमध्ये खूप मोठं आश्चर्य सांगण्यात येतं की या पृथ्वीवर एकमेव सजीवसृष्टी आहे आणि सजीवसृष्टीवर वातावरण आहे. वातावरणाच्या निर्मितीमागे अनेक प्रकारचे रहस्य आपल्याला या पृथ्वीच्या निर्मितीमध्येच पाहायला मिळतात. आणि याच्यासाठी कांट आणि लॅप्लास या शास्त्रज्ञांनी या सूर्यकुलाच्या किंवा या ब्रह्मांडाच्या विश्वाच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये आपले सिद्धांत मांडलेले आहेत. जे सिद्धांत सूर्यमालेच्या किंवा या ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये किंवा जी तत्त्वे मांडलेली आहेत तीच पृथ्वीशी संबंधित आहेत. कारण या गुच्छातून जे काही कण निर्माण झालेले आहेत त्याच्यातलाच एक कण म्हणजे पृथ्वी हा आपला ग्रह आहे. आणि म्हणूनच या विशिष्ट प्रकारची ऊर्जा या पृथ्वीवर आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीच्या भूगर्भामध्ये जे काही ज्वालामुखी क्रिया आपल्याला आढळून येतात, या ज्वालामुखी क्रिया या सर्व जवळजवळ आपल्या सूर्याच्या किंवा सूर्याच्या गर्भात असलेले जे काही परिस्थिती आहे, वातावरण आहे, त्या परिस्थितीशीच मिळते जुळते आहे. आणि अशा प्रकारच्या परिस्थितींमुळेच पृथ्वीवर असा अचानक होणारा बदल निर्माण झालेला दिसून येतो. याला निश्चित असं काही कालखंड कोणाला माहीत नाही, कोणी सांगू शकत नाही. कोणी म्हणतात की 500 कोटी वर्ष लागले, कोणी म्हणतात 5 लाख कोटी वर्ष लागले, कोणी कितीतरी हजारो लाखो वर्षापूर्वी या पृथ्वीची निर्मिती झालेली दिसून येते. पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर सुरुवातीला ही जी पृथ्वी होती ही पृथ्वी अतिशय उष्णतादाहक होती. कारण सूर्यकुलातनं किंवा या गुच्छातनं निर्माण झालेली ही एकमेव ग्रह किंवा अनेक प्रकारचे ग्रह, परंतु त्यातलाच एक पृथ्वी असा आहे. तर या गुच्छातनं विशिष्ट प्रकारची ऊर्जा प्राप्त करून या पृथ्वीवर सुद्धा एका विशिष्ट अंतरावर फेकल्या गेल्यानंतर सुद्धा एक उष्णतादाहक या पृथ्वीच्या या ग्रहावरून आजूबाजूला निघत होती. म्हणजे एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा किंवा ही उष्णता किंवा एक आग ज्याला आपण म्हणतो ही बाहेर निघत होती. बराच कालखंड या पृथ्वीला थंड होण्याला म्हणजे थंड होण्यासाठी लागलेला आपल्याला दिसून येतं. लाखो करोडो वर्ष हळूहळू या पृथ्वीवर बदलायला सुरुवात झालेली पाहायला मिळते. सुरुवातीला उष्णतादाहक असलेली ही पृथ्वी कालांतराने हळूहळू थंड व्हायला लागली. आणि थंड व्हायला लागली म्हणजे काय, थंड होण्यामागे सुद्धा अनेक कारणे आहेत. कारण थंड होण्यामागे ही थंड का झाली, कारण हा जो ग्रह आहे म्हणजे आपली जी पृथ्वी आहे ती हळूहळू भ्रमण करू लागली. मग हळूहळू भ्रमण करू लागली म्हणजे या सूर्यमालेमध्ये किंवा या विशिष्ट प्रकारच्या शृंखलांमध्ये ही पृथ्वी हळूहळू भ्रमण करायला लागली. आणि भ्रमण करत असताना काही कणांचा प्रभाव किंवा काही जे सूक्ष्म धूलिकण असतील किंवा पदार्थ असतील यांचा प्रभाव किंवा संपर्क या उष्णतादाहक असलेल्या पृथ्वीवर झाल्यामुळे हळूहळू पृथ्वी थंड होताना आपल्याला दिसते. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता या पृथ्वीवर होती म्हणजे काही जण असं सांगतात सूर्याच्या गर्भामध्ये जे तापमान म्हणजे 6 ते 7 हजारपेक्षा जास्त डिग्री सेल्सिअस तापमान आहे तशाच प्रकारचं तापमान हे पृथ्वीवर सुद्धा होतं. जेव्हा पृथ्वी या संपूर्ण गुच्छातून बाहेर पडली तेव्हा.
आणि कालांतराने या सर्व पदार्थांचा किंवा या कणांचा प्रभाव किंवा संपर्क आल्यामुळे हे त्यांचा भार या आपल्या पृथ्वीवर होऊ लागला आणि परिणामी हळूहळू पृथ्वी थंड होऊ लागली. पृथ्वी थंड होऊ लागल्यानंतर म्हणजे झाल्यानंतर याच पृथ्वीवर अनेक मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखी क्रियासुद्धा घडायला लागल्या, भूकंपसुद्धा होऊ लागले. ज्वालामुखी क्रिया होत असल्यामुळे अनेक प्रकारचे लाव्हा या पृथ्वीच्या भूगर्भातनं किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठावर निर्माण होऊ लागले, ते पसरू लागले आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखी क्रिया या पृथ्वीवर घडून आलेल्या दिसून येतात. काही देशांमध्ये आपल्याला जिवंत किंवा जागृत ज्वालामुखी पाहायला मिळतात, की असे ज्वालामुखी की तुम्ही केव्हाही त्या ज्वालामुखीला पाहिलं तर त्या ज्वालामुखीच्या मुखातून किंवा तोंडातून जिवंत असा लावा बाहेर पडताना दिसतो आणि हा लावा एक विशिष्ट प्रकारचा तापमान असलेला, सर्वात जास्त उष्णता असलेला एक पदार्थ आहे. हेच तापमान पृथ्वीच्या भूगर्भाशी आपल्याला पाहायला मिळतं. कालांतराने ज्वालामुखी क्रिया घडून गेल्यानंतर अनेक प्रकारची लावा रसांची निर्मिती झाली. लावा रसांच्या निर्मितीतून हा लावा रस कालांतराने थंड होऊ लागलेला आहे. थंड होऊ लागलेला आहे म्हणजे काहीतरी बदल या पृथ्वीवर होऊ लागला आणि लावा थंड झाल्यानंतर याच्यातूनच पर्वतांची व डोंगरांची किंवा विशिष्ट प्रकारच्या प्राकृतिक भूरचनांची निर्मिती झालेली पाहायला मिळते. ज्वालामुखीय क्रिया घडल्यानंतर याच पृथ्वीवर उष्णतेचे उत्सर्जन होऊ लागले, आर्द्रता मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागली आणि आर्द्रतेचेच रूपांतर पुढे बाष्पीभवनात झालेले दिसून येते. आणि बाष्पीभवन आपणास माहिती आहे की बाष्पीभवन म्हणजे काय, आणि बाष्पीभवन झाल्यामुळे याच बाष्पीभवनातनं या उष्णतेच्या उत्सर्जनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या पृथ्वीवर पाऊस होऊ लागला, पर्जन्याचं प्रमाण वाढू लागलं आणि पावसाचं प्रमाण या बाष्पीभवन किंवा या उष्णतेच्या उत्सर्जनामुळे किंवा या रासायनिक अभिक्रियांमुळे होऊ लागल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य प्रमाणात या पृथ्वीवर सभोवताली पाऊस होऊ लागला. कारण तितक्या मोठ्या प्रमाणात या उष्णतेचे उत्सर्जन या पृथ्वीवर होऊ लागल्यामुळे हेच उत्सर्जन परावर्तित होऊ लागले. म्हणजे जमिनीकडून वरती प्रकाशाकडे किंवा ऊर्जेकडे आणि ऊर्जेकडून पुन्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा जमिनीकडे हे परावर्तित अशा प्रकारे होत असतात. अमाप किंवा असंख्य प्रमाणात पाऊस पडल्यानंतर बाष्पीभवन ही क्रिया घडून झाल्यानंतर पर्जन्याचं प्रमाणसुद्धा वाढू लागलं आणि पाऊस पडल्यानंतरच खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाहायला मिळतं आणि हेच पाणी आपल्याला 71% जे पाणी आपण म्हणतो, महासागरांचं पाणी 71% आहे, विशिष्ट प्रकारच्या नद्यांचं पाणी, सरोवरांचं पाणी, समुद्रांचं पाणी, महासागरांचं पाणी, हे सर्व एकत्र पाण्याचं प्रमाण त्यावेळेला एकत्रच होतं. 71% नाही, हे जवळजवळ सर्वात जास्त होतं, म्हणजे 90%पेक्षा जास्त पर्जन्याचं प्रमाण त्या काळी म्हणजे लाखो करोडो वर्षापूर्वी या पृथ्वीवर होतं. पण कालांतराने पृथ्वीच्या भूगर्भात या हालचाली काही थांबत नव्हत्या. ज्वालामुखीय क्रिया, भूकंप, विविध प्रकारचे कंपन आणि हादरे ह्या पृथ्वीवर होत असल्यामुळे या आघातांमुळे अनेक प्रकारचे बदल पृथ्वीच्या भूगर्भात आणि भूपृष्ठावर होऊ लागले. परिणामी महासागराच्याच ठिकाणी विविध प्रकारच्या भूरचनांचीच किंवा विविध डोंगरांची किंवा प्राकृतिक भूरचनांचीच निर्मिती झाली आणि काही प्रदेश हे वेगळ्या प्रकारे निर्माण झाले. त्या प्रदेशांची निर्मिती वेगळी झाली. काही पाण्याची निर्मिती बाजूला सरकायला लागली. म्हणजे अशा प्रकारचा बदल किंवा परिस्थिती या पृथ्वीवर होऊ लागली. आणि सर्वात पहिले बाष्पीभवन, जलावरण ह्या क्रिया घडल्यानंतर सर्वात पहिले समुद्राच्या तळाशी पहिला बदल जाणवू लागला आणि पहिला बदल जो जाणवू लागला तो म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या अभिक्रियातून निर्माण झालेला व त्याच्यावर पडलेला प्रभाव या समुद्र तळाशी सर्वात पहिले जाणवताना आपल्याला दिसतो. आणि याच कारणांमुळे, याच प्रभावामुळे समुद्राच्या तळाशी जी निर्मिती पाहायला मिळते, सर्वात पहिले जैविक निर्मिती किंवा जीव जो पाहायला मिळतो तो समुद्राच्या तळाशी आपल्याला पाहायला मिळतो. कारण पाऊस पडल्यानंतर जी निर्मिती झाली ती वातावरणाचीच निर्मिती आपल्याला पाहायला मिळते आणि वातावरणाच्या निर्मितीमुळेच जीवसृष्टीची निर्मिती ही आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि
या समुद्राच्या तळाशी जो सर्वात सूक्ष्म जीव निर्माण झाला तो म्हणजे सर्वात पहिले आहे अमिबा, त्याच्यानंतरचा आहे पॅरामेशियम, त्याच्यानंतर आहे सुपर ॲमिबिया. अशा प्रकारचे 3 जीवाश्म या समुद्र तळाशी निर्माण झाल्यानंतर समुद्राच्याच तळाशी असलेले हे जीव पुन्हा समुद्राच्या किनारी येऊ लागले. विविध प्रकारच्या रचनेत यांच्यात बदल होऊ लागला. अनेक स्थित्यंतरे झाली, अनेक प्रकारचा बदल झाला, हवामानामध्ये बदल झाला, या सभोवतालच्या परिस्थितीत किंवा पर्यावरणात बदल झाला, भूगर्भात सुद्धा बदल अजूनसुद्धा होत आहे. आणि या सर्वांचा परिणाम या जीवावर किंवा या छोट्या छोट्या जैविक प्राण्यांवर होऊ लागला. समुद्रातून समुद्रकिनारीच्या प्रदेशात आणि समुद्रकिनारी प्रदेशातून सपाट प्रदेशात आणि सपाट प्रदेशातून विविध प्रकारच्या प्रदेशांमध्ये हे जीव विविध प्रकारच्या निर्मितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची निर्मिती हळूहळू होऊ लागली आणि जीवांची निर्मिती सभोवताली असलेल्या वातावरणातील आणि पर्यावरणातील प्रभावामुळे आणि घटकांमुळे झालेली दिसून येते. आणि म्हणूनच अशा प्रकारे जीवसृष्टी हळूहळू निर्माण होताना आपल्याला दिसते. या जीवसृष्टी निर्माण होण्याच्या आधी सर्वात जे तयार झाले ते म्हणजे वातावरण. वातावरणातील वायू हे या पृथ्वीवर सर्वात प्रमुख घटक आहे. या वातावरणातल्या वायूंमुळेच सर्व प्रकारचं प्रक्रिया ही निर्माण झालेली दिसून येते. पृथ्वीच्या निर्माण होण्यामागे जवळजवळ काही जण म्हणतात की 500 कोटी वर्ष लागले, काही जण म्हणतात की 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे असं काही जण सांगतात. परंतु याचा सरळ पुरावा अजून कोणाकडे नाही आहे. पण काही जण म्हणतात की पृथ्वीची निर्मिती ही 460 कोटी वर्षापूर्वी झालेली पाहायला मिळते. आणि ज्या जीवांची निर्मिती या वातावरणातूनच या समुद्राच्या तळाशी व समुद्राच्या तळातूनच समुद्रकिनारी व विविध प्रकारच्या प्रदेशातून पाहायला मिळते, यालाच जैविक युग असं म्हटलं गेलेलं आहे. कारण हे जैविक युग हायड्रोजन प्लस ऑक्सिजनने निर्माण झालेलं आहे. आणि म्हणूनच या वातावरणाला सर्वात पोषक असे घटक इथूनच मिळत गेल्यामुळे अशा प्रकारची निर्मिती ही आपल्याला पाहायला मिळेल. आता वातावरणाचं महत्त्व नेमकं काय आहे? पृथ्वीवर वातावरणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, खूप महत्त्वाचं आहे. पृथ्वीवर जर वातावरण नसतील किंवा वातावरणातल्या वायूच नसतील तर पृथ्वी ही संपूर्णपणे निष्क्रिय किंवा अप्रभावित ठरेल. कुठलाही जीव किंवा पशुपक्षी प्राणी किंवा मानव हा वायू कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन असेल, हे जर वायू नसतील तर ह्या संपूर्ण सृष्टीचा विनाश हा निश्चित आहे. आणि म्हणून वातावरणातील प्रत्येक घटक हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे कारण तो वायू घेतो आणि तो वायू सोडतो. ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड तो सोडत असतो. आणि कार्बन डायऑक्साईड सोडल्यानंतर कोण कार्बन डायऑक्साईड हे शोषून घेतं? आजूबाजूचे असलेले जे काही झाडं आहेत हे झाडं शोषून घेतात आणि तेही ऑक्सिजन घेतात आणि तेही कार्बन डायऑक्साईड सोडतात. अशा प्रकारची देवाणघेवाण किंवा परावर्तित किंवा उत्सर्जन ह्या क्रिया पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेल्या आहेत. आणि म्हणूनच वातावरणातील वायू आणि या वायूंचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. वातावरणातल्या वायूंचा सरळ प्रभाव सौरशक्तीवर असतो, बरोबर आहे. सौरशक्ती अर्थात सूर्याच्या उष्णतेवर, सौर ऊर्जेवर किंवा अशा प्रकारच्या तेजपुंज प्रकाशामुळे पृथ्वीवर किंवा पृथ्वीवरचं तापमान हे तापत असतं आणि म्हणूनच अशा प्रकारच्या क्रिया होत असतात. सौर ऊर्जेमध्ये किंवा जे विविध प्रकारची ऊर्जा किंवा प्रकाश जो पाहायला मिळतो, तर सूर्याचा प्रकाश हा सर्वात मोठा प्रकाश आणि विनाशक प्रकाश किंवा ऊर्जा म्हटली गेलेली आहे. परंतु पृथ्वीवर अशा विशिष्ट प्रकारची जी ओझोन वायूची जी निर्मिती झालेली आहे त्याच्याही बाबतीत मी नंतर सांगेन. या ओझोन वायूच्या निर्मितीमुळे ओझोन वायू एक प्रकारच्या सुरक्षा कवच या पृथ्वीला लाभलेला आहे, ज्याला आपण कवच कुंडल असं म्हणतो. कारण सूर्याचा प्रकाश जर सरळ आपल्या पृथ्वीवर आला तर बराचसा पृथ्वीवरचा भाग हा जळून नष्ट होऊन जाईल. कारण सरळ प्रकाश आल्यानंतर ते पृथ्वीवरचं तापमान जवळजवळ 80 ते 90 डिग्रीच्या वरती चाललं जाईल. म्हणून या ओझोन वायूचं सुरक्षा कवच किंवा हे कवच कुंडल पृथ्वीच्या एका विशिष्ट अंतरावर असल्यामुळे सूर्यापासून येणारी जी काही धोकादायक किंवा विषारी, ज्याला अतिनील किरणे किंवा सूक्ष्म किरणे असे म्हणतात, हे ओझोन वायू शोषून घेतात आणि शोषून घेतल्यानंतर ते पुन्हा परावर्तित करतात. आणि म्हणूनच आपली पृथ्वी ही सुरक्षित राहते, पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव सुरक्षित राहतो. म्हणूनच या ओझोन वायूचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. सूर्यापासून उत्सर्जित होणारी जी काही सौर ऊर्जा आहे
ही वातावरणातून येत असताना काही ऊर्जा वातावरणातील विविध प्रकारच्या वायूंद्वारे शोषली जाते किंवा ती परावर्तित केली जाते. मग वातावरणामध्ये असंख्य प्रकारचे घटक असतात, वायू असतात, सूक्ष्म धूलिकण असतात, किंवा पाण्याची वाफ आहे, बाष्पीभवन आहे, वायू आहे, इत्यादी प्रकारच्या घटकांमुळे किंवा प्रकारामुळे उत्सर्जन आणि परावर्तित ही क्रिया होत असते. दिवसा सूर्याकडून भूपृष्ठाला ऊर्जा प्राप्त होते आणि हीच ऊर्जा रात्री भूपृष्ठाच्या मार्फत परावर्तित केली जाते किंवा दीर्घरूपाच्या साहाय्याने ही परावर्तित केली जाते किंवा उत्सर्जित केली जाते. विविध प्रकारचे कार्बन डायऑक्साईड किंवा इतर सूक्ष्म कण किंवा जलकण किंवा इतर जे वायू आहेत किंवा पदार्थ आहेत हे सुद्धा वातावरणातील वायू काही शोषून घेतात आणि म्हणून वातावरणातील जे काही प्रमुख वायू हे व्यवस्थित राहतात आणि पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी किंवा जैविक घटक आहेत हे सुरक्षित आणि व्यवस्थित राहत असतात. याचा परिणाम किंवा याचा प्रभाव पृथ्वीच्या वातावरणात देखील जाणवत असतो. पृथ्वीवरील वातावरणाच्या अस्तित्वामुळे भूपृष्ठावर वाहणारे वारे, पडणारा पाऊस, होणारे बाष्पीभवन, विविध प्रकारच्या नैसर्गिक व रासायनिक अभिक्रिया या विविध आविष्काराने निर्माण होत असतात. एक आविष्कार म्हटले गेलेले कारण वातावरणाचं महत्त्वच तितकं आहे. या वातावरणातलं महत्त्व हे फक्त वातावरणातील वायूंमुळेच आहे, या वायूंच्या विशिष्ट प्रकारच्याच परिणामांमुळेच आहे. आणि वातावरणातली हे जे वायू जोपर्यंत आहे तोपर्यंत वातावरण सुरक्षित आहे, तोपर्यंत सजीवसृष्टी सुरक्षित आहे. आता याच्या पुढचा जो घटक आहे तो म्हणजे वातावरणाची घटना, हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला घेऊया. धन्यवाद.